वाशी समाचार संपादक आपली उपस्थित दर्शवलेल्या सर या साईडला वाशी समाचारचे प्रमुख मार्गदर्शक कांबळे पीटीआर यांनी आपला सन्मान घेऊन जायचा आहे. वाळून साहेबांचे त्यानंतर साहेब जरा जोरदार टाळ्या उपस्थित जे आहेत त्यांनी वाजवायच्या. तो त्याचा त्यांनी स्वीकार करा. वृत्तपत्रासाठी जो दुसरा वर्धापन दिन सोहळा आहे त्यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित या समाचारपत्राचे संपादक सुनीलजी तावडे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित गणेशजी मुळे, सुरेंद्रजी निकम, इतर मान्यवर, उपस्थित सर्व मित्र, आजचा हा जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे यासाठी मी सर्वप्रथम तर दिलगिरी व्यक्त करतो की मला थोडंसं अर्जंट मीटिंग असल्यामुळे मी सुनीलजींना विनंती केली की मला फक्त सुरुवातीलाच बोलू द्या, नंतर मी आपली रजा घेतो. त्यासाठी आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी वर्धापन दिनासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेला आहे. सर्व सहकारी नेहमी आमच्यासोबत काम करत असतात. वर्तमानपत्र किंवा मीडियामधले जे सगळे सहकारी आहेत ते नेहमी संपर्कात असतात. सगळं ओळखीचे चेहरे या ठिकाणी दिसत आहे. वर्धापन दिनाच्या दिवशी जास्त काय बोलावं यापेक्षा वाशी समाचार या वृत्तपत्रासाठी पुढील जे काय वाटचाल आहे त्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आणि जास्त न बोलता माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. ॲक्च्युली पत्रकारांच्या समोर बोलणं आणि एवढी हिंमत करणं हे वेगळ्या अँगलनं होईल, परंतु एक छान आपुलकीच्या भावनेनं तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलायला दिले.
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. आपल्या वाटचालीमध्ये उत्तरोत्तर अशीच प्रगती हो यासाठी शुभेच्छा देतो. आणि म्हणजे वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्या पद्धतीनं खरं तर वाशी परिसरातील सर्व वृत्तपत्र आणि मीडिया काम करतं आणि यापुढेही त्यांनी तशाच पद्धतीनं काम करावं. त्यांचं सहकार्य आम्हालाही लाभतं, त्याचबरोबर आमचंही सहकार्य तुम्हाला सदैव लाभेल. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी एक शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. सर्व मान्यवर, आमचे मित्र संपादक तावडे आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण एकत्र भेटतोय. एक चांगला दिवस आजचा आहे. वाशी समाचारच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यात पत्रकार आणि माहिती खात्याचं एक वेगळं नातं आहे. माहिती खात्यातलं शासनाच्या बाबतीमधलं सगळी जी मदत असते किंवा जे सहकार्य असतं किंवा शासनाला अपेक्षित असणारं जे काम असतं ते पत्रकारांकडनं होत असतं. या व्यासपीठाचं निमित्त साधून मी पत्रकारांना, विशेषतः यूट्यूब चॅनल जे आहेत सगळे, त्यांना एक विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांची अत्यंत महत्त्वाकांक्षी जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी, या योजनेला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण शासनाला सहकार्य करायचं आहे. आमच्या बातम्या आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करतोय, वेगवेगळ्या मीडियामधून त्याची प्रसिद्धी सुरू आहे, पण कोकण विभागामध्ये त्याची अधिक प्रसिद्धी व्हावी अशी अपेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केलेली आहे आणि तीच विनंती मी आपल्यासमोर या माध्यमातून ठेवतो आहे. आपण आतापर्यंत अनेकदा सहकार्य केलेलं आहे, भविष्यातही असं सहकार्य निश्चितपणे मिळेल. साहेब, वृत्तपत्र चालवणं एवढं सोपं नाहीये. आपण फक्त बघतो की 4 पानं आहेत आणि मजकूर आहे. इथं अनेक मित्र माझे बसलेले आहेत की वृत्तपत्राचं बातम्या मिळवणं, त्या टाईप करणं, त्या लेआउट करणं, त्याची डिझायनिंग करणं, प्रिंटिंग करून आल्यानंतर प्रिंटिंग प्रेसमधून आणणं आणि मग ते वाचकांपर्यंत पोहोचवणं, अशी ती सगळी मोठी प्रक्रिया आहे. Journalist. So my dear friend journalist, you are supposed to be fearless. You are not supposed to be sold. You are supposed to keep up what you are meant for. When you say that you are the fourth pillar, let be you the fourth pillar. Don't allow that pillar to be cracked by yourself or that pillar to be cracked by somebody else, for which you must be committed. And I exclude my good journalist friends, and I thank Vashi Samachar Parivar for giving me an opportunity to be with you for some time. Thank you. तावडे साहेबांचे आई बाबा यांनाही नमस्कार आणि उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू आणि भगिनी. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे बघितला जातो, कारण आपण राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर अंकुश ठेवणारी एक व्यवस्था म्हणून आपल्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधला जातो. आणि नवी मुंबईतील म्हणजे जवळजवळ सगळेच पत्रकार हे ज्येष्ठ सहकारी आहेत, मित्र आहेत. मी लाईमलाईटपासून लांब असणारा कार्यकर्ता आहे, तरी पण बरेचसे माझे परिचित सगळे पत्रकार आहेत आणि वेळोवेळी ते मला मार्गदर्शन करत असतात. राजकीय व्यवस्थेच्या बाहेर जाऊनही मला मार्गदर्शन करत असतात. अशा अनेक माझे पत्रकार बंधू आणि भगिनी आहेत. आज सुनील तावडे यांनी जो त्यांचा नवी मुंबई समाचार वृत्तपत्र चालवलेला आहे, त्यांनी ही अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी याची उभारणी केली. 2 वर्ष त्यांनी अविरत कष्ट घेतले. प्रत्येक समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टीवरती त्यांनी लक्ष केंद्रित करून त्यांच्या बातम्या म्हणजे कुठल्याही राजकीय किंवा कुठलाही याचा समतोल साधून त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत. सगळे आपणही त्या सर्व पत्रकार अतिशय समतोल पत्रकारिता करत असतात, त्याबद्दल आपल्या सर्वांचेही अभिनंदन.
वाशी समाचारच्या द्वितीय दिनानिमित्त सर्वप्रथम त्याचे संपादक सुनील तावडे आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण. चांगल्या कार्यक्रमाला नेहमीच लोकांची कमी उपस्थिती असते. मनोरंजनाच्या कार्यक्रमाला निमंत्रण न देताही गर्दी उसळली जाते आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमाकडे आपलं दुर्लक्ष होतं, संख्या कमी होते. हे सर्व क्षेत्रातील ढासळलेल्या परिस्थितीचं लक्षण आहे. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला ते हे टिकवून ठेवण्यासाठी काम करत आहात, म्हणून इथे उपस्थित असणे सर्वच अभिनंदनासाठी पात्र आहेत. बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिए कोई, फिर जाके दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोय. संत कबीरांनी हे जे सांगितलेलं आहे ते फक्त पत्रकारितेला लागू होत नाहीये, फक्त पत्रकारांना लागू होत नाहीये, पोलीस दलाला लागू होत नाहीये, शिक्षण क्षेत्राला आणि शिक्षकाला लागू होत नाहीये, समाजसेवकांना लागू होत नाहीये, तर सर्व समाजाला हे लागू होतंय. आपल्याला स्वतःपासून विचार करण्याची गरज आहे. स्वतः आपण जन्माला कशासाठी आलेलं आहे आणि जीवनामध्ये आपला उद्देश काय आहे हे समजणं गरजेचं आहे. पत्रकारिता करत असताना पत्रकार आणि पत्रकारितेचे सुद्धा काही उद्देश आहे. पहिला उद्देश आहे ज्ञानामध्ये भर घालणे, लोकांना माहिती मिळवणे, समाजाचं प्रबोधन करणे, जनजागृती करणे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणे, जो चुकीचं काम करतो त्याला प्रश्न विचारणे आणि त्याच्यावरती दबाव निर्माण करणे आणि एकूणच संपूर्ण व्यवस्था चांगली करण्याबरोबर मनोरंजन करणे हा एक पत्रकारितेचा भाग होता. पण आजची पत्रकारिता या अन्य उद्देशांकडून भरकटून फक्त मनोरंजन करण्याकडे तर गेलेली नाही ना, याचा विचार करणं गरजेचं आहे. मलाला युसुफजाई, जिला सर्वात कमी वयाचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, ती म्हणते की एक पुस्तक, एक पेन, एक शिक्षक, एक मूल आणि एक आई संपूर्ण जगाला बदलू शकते. आमचे इथे पोलीस मित्र होते, त्यांनी सांगितलं की मला जो पुरस्कार मिळाला त्याच्या पाठीमागे पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. याच्यामध्ये पत्रकार सुद्धा महत्वाचा भाग आहे. समाजाला घडवण्याचं काम शिक्षण क्षेत्राबरोबर, आई वडिलांबरोबर कोण जर करत असेल तर ते खऱ्या अर्थानं पत्रकार असतात. तुम्ही या चांगल्या क्षेत्रामध्ये आहात याची पहिल्यांदा तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. तुम्ही जे काही काम करता त्याचा उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाने समाजामध्ये काय परिवर्तन होणार आहे हे पहिल्या तरतानं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला वैयक्तिक तर प्रगती करायचीच आहे, कौटुंबिक प्रगती तर करायचीच आहे. चंगळवादाच्या दुनियामध्ये आपल्याला भौतिक सुख सुविधा सुद्धा मिळवायच्याच आहे. पण ते मिळवत असताना संपूर्ण समाज व्यवस्था तर बिघडत नाही ना, आणि आपण त्या बिघडण्यासाठी कारणीभूत तर ठरत नाहीये ना, याचं विचारमंथन या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणं गरजेचं आहे. सायबर क्राईमचे गुन्हे वाढलेले आहेत. अंमली पदार्थांचं आणि व्यसनाच्या आहारी तरुणाई गेलेली आहे. संध्याकाळी 7 वाजता तुम्ही सुद्धा बाहेर पडून स्ट्रिंग ऑपरेशन करत असता. प्रशासन चुकत आहे, पोलीस चुकत आहेत, अन्य क्षेत्रातील लोक चुरकत आहेत. पण युवा पिढी ही आपलं देशाचं भविष्य आहे. तंबाखू, गुटखा, पान मसाला, सिगारेट, दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनांच्या आहारी जाऊन आपली तरुण पिढी पूर्ण वाया जात आहे. संपूर्ण आपला समाज आणि भविष्य सुद्धा अंधारामध्ये निर्माण होण्याची वेळ आलेली आहे. सोशल मीडियाच्या आणि ऑनलाईन माध्यमातून आपली पिढी कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कामध्ये येते आणि आज सुशिक्षित असण्याबरोबर, शिक्षित असण्याबरोबर आपल्याला संस्कारी असणं सुद्धा गरजेचं आहे. चांगल्या सवयी असणं सुद्धा गरजेचं आहे. नैतिकता आपल्याला टिकून ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती कुठेही विचारमंथन होत नाहीये. हे विचारमंथन आपल्याला करणं गरजेचं आहे. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स या ज्ञानं आपण बोलू खूप शकतो, टीका खूप करू शकतो, चुकीच्या गोष्टी खूप मांडू शकतो, पण आपल्याला स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे आणि स्वतःपासून आपल्याला कृतिशील योगदान देणं गरजेचं आहे. हे कृतिशील योगदान जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती देत नाहीये तोपर्यंत कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम घडणं हे अशक्य आहे. आपल्याला जर चांगला समाज घडवायचा असेल, चांगलं राज्य आणि देश घडवायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपले विचार बदलणं गरजेचं आहे. नायर फॅमिलीचे माझे संबंध आले आणि योग्य मार्गदर्शन देणारं व्यक्तिमत्व, त्यांनी आता फेअरलेस पत्रकारिता कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण ते स्वतःच आहेत. त्याचं कारण असं आहे की नवी मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला पत्रकारितेचा उगम झाला त्यात मला वाटतं सर्वप्रथम विके नायन सर असतील, त्यात पश्चात मला वाटतं सलीमबाई होते महानगरी,
आणि अशोक जालनावालाजी होते, त्यानंतर विनोद बकरू आणि सुरेश वडवलकरनी एक पत्रकारिता ट्विन सिटी आणि नवी मुंबई चालू केलेली. परंतु आज पत्रकारिता त्या कुठे आणि कशा लुप्त झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे. परंतु आपण वाशी टाइम्सचा दर्जा आजही तसाच आणि योग्य प्रकारे कायम ठेवला आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा शिष्य सुनील तावडे, तुम्ही किती जरी नाकारला तर तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून सुनील तावडेने आज वाशी समाचार त्याच पद्धतीने निर्भीडपणे आणि जे आपल्या डोक्याला आणि विवेक बुद्धीला पटेल, लोकांचे विचार शासनाचे असतील, सामान्य लोकांचे असतील, कोणतेही विषय असतील, ते निर्भीडपणे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रिंट करून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुनील तावडेजी आपण करत आहात. त्याबद्दल आम्हाला स्वतः गर्व आहे की तुम्ही आमचे मित्र आहात आणि आमच्या गुरूंचे शिष्य आहात. आणि त्यांच्या शिष्याच्या कुठल्याही प्रकारच्या तड न जाता आज तुमची स्वतःची आयडेंटिटी तुम्ही आपल्याला केली आहे. या ठिकाणी उपस्थित ज्यांच्यामुळे आज सुनील या स्टेजपर्यंत पोहोचला ते तावडे काका आणि काकी, आमचे मित्र सचिन नाईक असतील, त्याचप्रमाणे अमर नायर आमचा जुना मित्र आहे, आमचे म्हणजे डॅडी पण मित्र आणि मुलगा पण मित्र, अशा भरपूर कमी फॅमिलीज असतात, त्यापैकी एक नायर फॅमिली आहे. माने सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी तर अनेक ठिकाणी त्यांची कुठलीही पोस्ट आली तर सगळ्या ग्रुपवरती सगळ्यात पहिलं पोस्ट करतो. कारण सायबर क्राईमच्यासाठी जर एक जीवापाड प्रेम करून त्या विषयाचं म्हणजे आपलं आयुष्य त्यात पूर्ण वाहून घेऊन ते सामान्य लोकांना त्याच्यातून कशी मदत करता येईल, मला वाटतं त्यांना 24/7 फक्त सायबर क्राईम आणि नार्कोटिक्सच डोक्यात असतात. त्याच्यामुळे त्यांनी अनेक प्रकारे अनेक उपक्रम राबवलेले आहेत, सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. ना की त्यांच्या जागेवरती येऊन त्यांनी प्रवचन नाही दिलं, परंतु लोकांच्या दरबारी जाऊन, सोसायटी असतील त्या ठिकाणी स्वतः जाऊन आणि ते लोकांचा टाईम प्रमाणे ॲडजस्ट करून त्या ठिकाणी पोहोचतात. त्यामुळे सर तुमचेही आम्ही नवी मुंबईकरांच्या तर्फे मनापासून आभार मानतो.